दादा, हा बोला ना. ते देवीच्या मंदिराला जायचं होतं, किती रुपये लागतील? हायला दुसरा एक पण रिक्षा नाही इथं. चला थोडे पैसे कमवू. दादा 80 रुपये लागते ना, 80 रुपये. काय 80 रुपये? पण आम्ही आधी देवीला गेलेलो होतो, 20 रुपयातच गेलेलो होतो. अहो दादा, ते दुसरं नका बरं सांगू मला. माझ्या रिक्षा तिकडे जायचं असलं तर 80 रुपये लागतं. तुम्हाला काय करायचे बघा. जाऊ द्या, नको मग. 20 चे 30 सांगितलं, ठीक आहे. तुम्ही डायरेक्ट 80च म्हणायला. अरे अरू चल, दुसरा रिक्षा बी नाही. आता चला मग, काय पर्याय नाही. बसा बसा. नाही पण दादा, तुम्ही काही म्हणा, हे 80 रुपये लय होईल तो. अरे भया, 80 रुपये लागते तर 20 रुपयाचा जमाना गेला राव. जमाना झालाय. अहो 15 दिवसापूर्वी गेलतो तर आम्ही. हे बघा दादा, आता पैसे ठरले. तुम्हाला यायचं का ना, आता ठरवा, म्हणजे मला इथं थांबायला. नाही नाही, चला तुम्ही. अहो दादा, तुम्हाला झोप येते का चांगली, हे लोकांना लुटून? अरे काय राव भया, आता ठरले पैसे. आपण आता अर्ध्यामध्ये आलो तरी राव तू अवघड झालो बा. अरू गप. अहो वहिनी, ही का पद्धत झाली का? ह्याला 80 रुपये पचणार आहेत का हो? दादा, तुम्ही काय म्हणा बर का, ही पापाची कमी आहे बर का. अरे भया, काय बेजार घरात राहतो या पैशासाठी. तुझं पापन पुण्य आणायला राव मध्ये. तुमची नरकाची सोय इथंच झाली बर का. ए बाबा, उतरा तुम्ही. उतरा उतर तू, उतर बरं, उतर. हो मॅडम, उतरा तुम्ही दुसरा रिक्षा बघा, बाद झाला तुमचं. अरे काय मग बोलायलाच तू 80 रुपयासाठी तू या म्हण पाप आहे नरकात जाताना हे ते निघा तुम्ही. चला हो मॅडम, चला दुसरा रिक्षा बघा तुम्ही. आयला उगाच कमाल आहे बाबा. पहिल्यांदा बसले काय की रिक्षा मध्ये? हा, फालतूपणा उगाच. अर मंदिर आले. त्यांना मंदिरापाशी सोडले राव मी. रागात घोळ झाला. मंगल भावानया मंगल